Students, today we will discuss about an astrologer's day, page number 2 and 3. We will study this passage today. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेज नंबर 2 and 3 वरचा पॅसेज अभ्यासणार आहोत. An astrologer's day. Read the extract and complete the activities given below. परीक्षेमध्ये तुम्हाला सीन पॅसेज हा 12 मार्काला विचारला जात असतो. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shell and a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook and a bundle of Palmyra writing. एका नेहमीप्रमाणे एका दुपारच्या वेळेस ॲस्ट्रॉलॉजर त्याचे व्यवसायाचं साहित्य एका ठिकाणी पसरवायला सुरुवात केली. त्यामध्ये कावरी शेल, a square piece of cloth with obscure mystic chart, a notebook and a bundle of Palmyra writing. या 4 वस्तू त्याने पसरवल्या. ॲस्ट्रॉलॉजर कडे काय काय होतं? कावरी शेल होता, a square piece of cloth with mystic chart होता, नोटबुक होता and Palmyra writing. ॲस्ट्रॉलॉजरचं वर्णन आर के नारायण हे ॲस्ट्रॉलॉजरचं वर्णन करतात. His forehead was resplendent with sacred ash and vermilion. His eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of continual searching look for customers, but which his simple clients took to be prophetic light and felt comforted. The power of his eyes was considerably enhanced by their position, placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eye would sparkle in such a setting. To crown the effect, he wound a saffron-colored turban around his head. This color scheme never failed. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalk. What does this passage mean? This passage shows the explanation of astrologer. हा पॅसेज ॲस्ट्रॉलॉजरचं वर्णन करतो. कशा प्रकारे? तर ॲस्ट्रॉलॉजर याने याच्या कपाळावर भस्म लावलं होतं, त्या भस्मावर शेंदूर लावला होता. त्याचे डोळे, हिज आईज स्पार्कल्ड विथ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम, त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक आली होती. विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. त्याचे डोळे ही सतत ग्राहकांची वाट पाहत होते. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी प्रोफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. पण त्याच्या ग्राहक त्याच्याकडे आल्यानंतर त्यांना दिलासा मिळत होता. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड बाय देअर पोझिशन. त्याच्या डोळ्यांची जी ताकद आहे ती अशा प्रकारे वाढवली गेली होती. ती रंगवलेलं कपाळ आणि त्याच्या ज्या मिशा आहेत ज्या गालाकडे वळत होत्या, या दोन्हींच्या मध्ये त्याचे डोळे होते आणि ते डोळे स्पष्ट दिसतील, मोठे दिसतील, समोरच्यावर इम्प्रेशन पडेल अशा पद्धतीने ते होते. इवन अ हाफ विट्स आय वुड स्पार्कल इन अ सच ए सेटिंग टू क्राउन द इफेक्ट. आणि ॲस्ट्रॉलॉजर वाटावं म्हणून त्याने एक केशरी रंगाची पगडी परिधान केली होती. आणि ॲस्ट्रॉलॉजर साठी त्याने जी कलर स्कीम निवडलेली होती ती कधीही फेल होत नव्हती. म्हणजे लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होत होते. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम एज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मस और दहलिया स्टॉक. ॲस्ट्रॉलॉजरचं वर्णन करताना आर के नारायण सांगतात की लोक ही ॲस्ट्रॉलॉजरकडे अशा प्रकारे आकर्षित होते की जसं मधमाशी फुलामधील मध गोळा करण्यासाठी आपोआप आकर्षिली जाते, तसं ॲस्ट्रॉलॉजरकडे लोक आकर्षिले जात होते. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. त्याने ॲस्ट्रॉलॉजरने बसण्याची जागा ही सावली मिळेल म्हणजे एका चिंचेच्या झाडाखाली, टमरिंड ट्री, एका चिंचेच्या झाडाखाली त्याने त्याची बसायची जागा निवडलेली होती की जिथे त्याला सावली मिळू शकेल. आणि त्याने जी जागा निवडलेली होती ती जागा म्हणजे टाउन हॉल पार्क कडून येणारा जो रस्ता आहे तिथली जागा त्याने निवडलेली होती. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. त्याने निवडलेली जागा ही
लक्षात येण्यासारखी होती. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. त्याने अशा प्रकारची जागा निवडली होती की तिथे अनेक लोकांची वर्दळ होती, लोक ये जा करत होते आणि दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत तिथे लोकांची वर्दळ होती. अशा प्रकारची त्याने जागा निवडलेली होती. A variety of trades and occupation was represented all along its way. आणि टाउन हॉल पार्क कडून येणारा जो रस्ता आहे तिथे त्यांनी बसायची जागा निवडलेली होती. आणि ही जागा ही या ठिकाणी अनेक प्रकारचे व्यापार व्यवसाय हे चालत होते. त्यामध्ये काय काय होतं तर त्याच्यामध्ये होते मेडिसिन सेलर, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक अँड मॅजिशियन. हे तिघे तर होतेच. मेडिसिन सेलर होते, औषध विक्रेते होते, जादूगार होते, मॅजिशियन जादूगार होते, चोरलेले जे हार्डवेअर आहेत ते विकायला लोक होते. आणि त्यामध्ये अजून एक ऍड होत होतं की अन ऑक्शनर ऑफ चीप क्लॉथ. म्हणजे स्वस्त कपडे विकणारे जी लोक आहेत हे लोक सुद्धा तिथे त्या टाउन हॉल पार्क कडून येणारा जो रस्ता आहे तेथे बसलेले असायचे. हु क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि या सगळ्यांच्यामुळे शहरातील लोक ही आपोआप त्या जागेकडे आकर्षित होत होते. नेक्स्ट टू हिम इन व्हिसिफरसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. आणि ऍस्ट्रॉलॉजरनी त्याची बसायची जी जागा निवडली होती तिथे एक नट वेंडर होता की जो शेंगदाणे विकत होता. त्याच्याकडे एक प्रकारची वेगळी युक्ती होती. काय युक्ती होती? त्याच्याकडे युक्ती होती. नेक्स्ट टू हिम इन व्हिसिफरसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट हु गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम ईच डे. त्याचे शेंगदाणे जे आहेत त्यांना तो रोजच्या दिवशी नवीन नावं देत होते. पहिल्या दिवशी जर त्याने बॉम्बे आईस्क्रीम हे नाव दिलं तर दुसऱ्या दिवशी तो त्याच शेंगदाण्यांना दिल्ली आल्मंड हे नाव देत होता. तर त्याच्या तिसऱ्या दिवशी राजाच डेलिशियसी हे नाव देत होता. अँड सो ऑन अँड सो फोर्थ. आणि अशाच प्रकारे रोज नवीन नवीन नावे त्याच्या फ्राईड ग्राउंडनटला नवीन नावं ते शोधून काढत होता. म्हणजे पहिल्या दिवशी जर त्याने बॉम्बे आईस्क्रीम नाव दिलं, दुसऱ्या दिवशी दिल्ली आल्मंड, तिसऱ्या दिवशी राजा डेलिशियस यांनी नवीन युक्त्या तो शोधून काढत होता. अँड पीपल फ्लॉक टू हिम. आणि या ज्या युक्त्या करत होता त्यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षिले जात होते. ऍस्ट्रॉलॉजरनी जी बसायची जागा निवडलेली होती तिथं कोणते व्यक्ती होत्या तर मॅजिशियन होता, मेडिसिन सेलर होता, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक होता आणि अन ऑक्शनर ऑफ चीप क्लॉथ. ही सगळी लोक होती. आणि हा जो नट व्हेंडर आहे हा त्याच्या शेंगदाण्यांना रोज नवीन नावं देत होते. पहिल्या दिवशी बॉम्बे आईस्क्रीम द्यायचा, त्याच्या पुढच्या दिवशी दिल्ली आल्मंड द्यायचा, त्याच्या पुढच्या दिवशी राजा डेलिशियस द्यायचा. आणि अशा प्रकारे त्याचं शेंगदाणे कशा प्रकारे विकले जातील यासाठी तो प्रयत्न करत होता. द कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डार्ड बिफोर द ऍस्ट्रॉलॉजर टू. आणि त्याच्याकडे येणारी गर्दी ही आपोआपच ऍस्ट्रॉलॉजर कडे येत होती. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. ऍस्ट्रॉलॉजर त्याचा व्यवसाय हा त्या ग्राउंडनट व्हेंडर जो आहे नट व्हेंडरच्या उजेडामध्ये, नट व्हेंडर ज्या प्रकारचा प्रकाश तयार करत होता तेवढ्या उजेडामध्ये तो काम करत होता. हाफ द एन्चॅन्टमेंट ऑफ द प्लेस was due to the fact that it did not have the benefits of municipal lighting. या जागेचं ऍस्ट्रॉलॉजरने निवडलेल्या जागेचं एक वैशिष्ट्य होतं की त्याला म्युनिसिपल लाइटिंगचा जो फायदा आहे तो नव्हता. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. ती जागा दुकानांमधून जो येणारा उजेड आहे तेवढ्याच प्रकाशामध्ये ती जागा होती. One or two had hissing gaslight, some had naked flares stuck on poles, some were lit up by old cycle lamp, and one or two, like the astrologer, managed without lights of their own. म्हणजे ऍस्ट्रॉलॉजरनी बसायची त्याची व्यवसायासाठी बसण्याची जी जागा निवडली होती त्या जागेच्या ठिकाणी कशा प्रकारचा उजेड होता, उजेडासाठी कोणी कशा प्रकारची व्यवस्था केलेली होती हे इथं सांगितलेले. तिथे म्युनिसिपल लाइटिंगचा जो फायदा आहे, महानगरपालिकेची जी प्रकाश योजना आहे त्याचा फायदा तिथे नव्हता. त्या जागेवर
त्या जागेवर दुकानांमधून जो येणारा उजेड आहे तेवढ्याच प्रकाशामध्ये त्यांना काम करत होतं. त्यांच्यापैकी एका दुसऱ्यांकडे वन ऑर टू हॅड अ हिसिंग गॅस लाईट, एखाद्याकडे ती गॅसची बत्ती होती. सम हॅड नेकेड फ्लेअर्स, म्हणजे त्यांच्याकडे कंदिलाशिवाय काचेशिवाय असलेला जो दिवा आहे तो होता आणि ते तेवढ्याच उजेडामध्ये काम करत होते. समवेअर लिट अप बाय सायकल लॅम्प्स, आणि काहींच्या सायकल लॅम्पच्या उजेडामध्ये ते काम करत होते. आणि एखादा दुसरा एस्ट्रॉलॉजर सारखा, अँड वन ऑर टू लाईक द एस्ट्रॉलॉजर मॅनेज्ड विदाउट लाईट्स ऑफ देअर ओन, आणि काही लोकही स्वतःचा उजेड नसल्यामुळे इतरांचा जेवढा उजेड येईल तेवढ्या उजेडामध्ये काम करत होते. इट वॉज अ बिवाइल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. मग तिथे अनेक सावल्या पुढे मागे होत होत्या. दिस सुटेड द एस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. This suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. आणि तिथे उजेडाची व्यवस्था नव्हती, थोडाफार जो उजेड येत होता तेवढ्यामध्ये तो एस्ट्रॉलॉजर काम करत होता. हे एस्ट्रॉलॉजरसाठी फायदेशीर ठरत होतं. पहिलं रिझन हे होतं की ज्यावेळेस त्याने त्याच्या आयुष्याची सुरुवात केली त्यावेळेस त्याने असं ठरवलेलं नव्हतं की त्याला एस्ट्रॉलॉजर व्हायचं म्हणून, पण तो आज एस्ट्रॉलॉजर म्हणून काम करतो. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स अँड दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. त्याला इतरांच्या आयुष्यामध्ये इथून पुढे काय घडणार आहे हे जसं माहिती नव्हतं, तसंच त्याला त्याच्या आयुष्यामध्येही पुढे काय घडणार आहे हे माहिती नव्हतं. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. त्याला ग्रहताऱ्यांबद्दल काहीच माहिती नव्हतं. जसे त्याचे ग्राहक यांना ग्रहताऱ्यांबद्दल काहीच माहिती नव्हतं, तसंच ज्योतिषाला सुद्धा, एस्ट्रॉलॉजरला सुद्धा काहीच माहिती नव्हतं. येट ही सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड एस्टॉनिश्ड एव्हरीवन. तरीही तो ज्या गोष्टी सांगायचा त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला आश्चर्य व्हायचं की याला या गोष्टी कशा माहितीत. तर त्याच्या मागचं खरं कारण हे होतं दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रीयड गेसवर्क. एस्ट्रॉलॉजर यशस्वी होण्यामागचं कारण हे होतं की त्याने खूप अभ्यास केला होता. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रीयड गेसवर्क. हे त्याच्या यशाचं रहस्य होतं. ऑल द सेम इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर्स. हे एक प्रकारचं असं उदाहरण होतं की एखादा प्रामाणिक मनुष्य ज्या प्रकारे कष्ट करतो त्याला ज्या प्रकारे त्याचे बेनिफिट्स मिळतात, त्याला त्याचे जे यश मिळतं तेवढंच एस्ट्रॉलॉजरला मिळत होतं. ऑल द सेम इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व्ड द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ डे. दिवस संपताना तो घरी जे दिवसभराची कमाई नेत होता त्याबद्दल तो डिझर्व करत होता, ते पात्र तो करत होता, त्याच्याबद्दल तो पात्र होता. कारण ते मिळवण्यासाठी, दिवसभराचे कमाई मिळवण्यासाठी त्याने स्वतःला डेव्हलप केलं होतं. त्याने अभ्यास केला होता, मॅटर ऑफ स्टडी, सराव केला होता, प्रॅक्टिस अँड श्रीयड ग्रेस वर्क. त्याचा जो अंदाज आहे तो एकदम योग्य होता. यामुळे तो दिवसाच्या शेवटी घरी जी कमाई नेत होता ती तो डिझर्व करत होता. आता आपण अन एस्ट्रॉलॉजर्स डे याच्या वेब डायग्रामचे एक्झाम्पल बघू. आता प्रोफेशनल इक्विपमेंट्स युज्ड बाय अन एस्ट्रॉलॉजर. एस्ट्रॉलॉजर प्रोफेशनल इक्विपमेंट्स वापरत होता. कोणते कोणते वापरत होता? पहिलं होतं अ डझन काउरी शेल, अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मायस्टिक चार्ट, अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पल्मायरा रायटिंग. म्हणजे प्रोफेशनल इक्विपमेंट एस्ट्रॉलॉजर कोणती कोणती वापरत होता? अ डझन काउरी शेल, अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मायस्टिक चार्ट, अ नोटबुक, अ बंडल ऑफ पल्मायरा रायटिंग. द नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेट इफ द गिवन स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट, द एस्ट्रॉलॉजर यूज्ड टू हॅव द प्रिपरेशन ऑफ हिज बिझनेस इन क्वाइट प्रोफेशनल वेज. The astrologer used to have the preparation of his business in quite professional ways. True. Why it is true? कारण प्रोफेशनल एस्ट्रॉलॉजर म्हणून काम करताना स्वतःचं गेटअप त्याने अशा प्रकारचा निवडला होता की तो एस्ट्रॉलॉजर वाटू शकेल. त्याने त्याची बसण्याची जागा सुद्धा योग्य प्रकारे निवडली होती आणि यामुळे
आपण इथे ट्रू म्हणणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल इज द फिजिकल अपिअरन्स ऑफ द एस्ट्रॉलॉजर हार्डली क्रिएटेड अन इम्पॅक्ट ऑन कस्टमर्स. एस्ट्रॉलॉजरने त्याचं जे दिसणं आहे हे जे डेव्हलप केलेलं होतं याचा इम्पॅक्ट त्याच्या ग्राहकांवर पडत नव्हता. असं होतं का? नाही. त्याने त्याचा जो गेटअप आहे तो जितक्या चांगल्या प्रकारे केला होता की त्यामुळे लोक त्याच्याकडे आपोआप अट्रॅक्ट होत होते. आपण शिकलोय की द पीपल्स वेअर अट्रॅक्टेड टू हिम ऍज bees were attracted to Cosmos or Dahlia stock. So this statement is false. Next statement is the place was busy with variety of occupation. Astrologer ज्या ठिकाणी बसत होता तिथे अनेक प्रकारची लोकांचं ऑक्युपेशन, अनेक प्रकारची लोक जी आहेत ती तिथे त्यांची तिथे ये जा होती. आपण पाहिलं की तिथे अन ऑक्शनर ऑफ चीप क्लॉथ होता, त्यानंतर सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर होते, मॅजिशियन होते, त्यानंतर सगळे होते. त्यामुळे आपण हे स्टेटमेंट ट्रू म्हणणार आहोत. द प्लेस वॉज बिझी विथ व्हरायटी ऑफ ऑक्युपेशन. इट इज ट्रू स्टेटमेंट. द एस्ट्रॉलॉजर स्टाईल ऑफ हँडलिंग द बिझनेस लाईज इन हिज स्किल्स. इट ऑल्सो ट्रू बिकॉज ही वॉज सक्सेसफुल. एस्ट्रॉलॉजर हा यशस्वी ठरत होता. त्याची दिवसभराची जी कमाई आहे ती दिवसभराची कमाई घरी नेताना त्याच्याकडे त्याने स्वतःला जे स्किल्स डेव्हलप केलेले होते त्याचा त्याला नक्कीच फायदा होत होता. त्यामुळं द एस्ट्रॉलॉजर स्टाईल ऑफ हँडलिंग द बिझनेस लाईज इन हिज स्किल्स हे करेक्ट स्टेटमेंट आहे. तर परत एकदा वेब डायग्राम आपण पाहणार आहोत. ऍक्टिव्हिटीज ऑफ द एस्ट्रॉलॉजर्स. एस्ट्रॉलॉजर कोणत्या कोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करत होता हे आपल्याला बघायचंय. सेटिंग प्रोफेशनल इक्विपमेंट्स. आपल्या पॅसेजची सुरुवातच मुळात ही त्याने त्याचे जे प्रोफेशनल इक्विपमेंट्स आहेत तो एका चिंचेच्या झाडाखाली मांडत होती. ही पहिली ऍक्टिव्हिटी होती. त्यानंतर मेकिंग सेल्फ अपिअरन्स लाईक एस्ट्रॉलॉजर. एस्ट्रॉलॉजरने त्याचा स्वतःचा गेटअप हा अशा प्रकारे केला होता की जसा तो एस्ट्रॉलॉजर आहे अशा प्रकारचा त्याने त्याचा गेटअप केलेला होता. त्यानंतर कॅरिंग द वेजेस टू होम ऍट द एंड ऑफ द डे. त्याची दिवसभराची कमाई तो घरी घेऊन जात होता. सर्चिंग फॉर कस्टमर्स फॉर प्रोफेसिंग. म्हणजे त्याच्या व्यवसायासाठी तो रोज नवीन नवीन ग्राहकांचा शोध घेत होता. नेक्स्ट क्वेश्चन इज द एस्ट्रॉलॉजर वॉज अ श्रीड जज ऑफ अ कॅरेक्टर. एक्सप्लेन विथ सम डिटेल्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. प्रश्न आहे द एस्ट्रॉलॉजर वॉज अ श्रीड जज ऑफ अ कॅरेक्टर. एक्सप्लेन विथ सम डिटेल्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. एस्ट्रॉलॉजर हा एक न्यायदात्याचं काम करत होता. स्वतःच्या कॅरेक्टरला न्याय देत होता. हे तुम्हाला तुमच्या पॅसेज मधून सांगायचं आहे. He carried all the equipments which are needed for an astrologer. He chose the right crowded place and made his appearance effective to attract customers. जे तो एस्ट्रॉलॉजर म्हणून काम करत आहे तो त्याने ही कॅरीड ऑल द इक्विपमेंट्स विच आर नीडेड फॉर अन एस्ट्रॉलॉजर. एस्ट्रॉलॉजरला जे साहित्य लागतं ते सगळं तो त्याच्या सोबत घेऊन चाललेला होता. ही चोज द राईट क्राउडेड प्लेस अँड मेड हिज अपिअरन्स इफेक्टिव्ह टू अट्रॅक्ट कस्टमर्स. त्याने त्याचा अपिअरन्स त्याने अतिशय गर्दीची जागा निवडली होती आणि स्वतःचा अपिअरन्स त्याने अतिशय इफेक्टिव्ह केला होता की ज्यामुळे ग्राहक त्याच्याकडे आकर्षिले जातील. हिज आईज स्पार्कल्ड विथ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. थिंग्स विच आर सेड बाय an astrologer was pleased and astonished. That was more a matter of study, practice and shrewd guesswork. त्याने एस्ट्रॉलॉजरने त्याचा गेटअप त्याने एस्ट्रॉलॉजरसाठी लागणारं सगळं साहित्य सोबत घेतलं होतं. ही चोज द योग्य प्रकारची गर्दीची जागा निवडली होती. हिज अपिअरन्स इफेक्टिव्ह त्याचा अपिअरन्स त्याने इफेक्टिव्ह केला होता. त्याने त्याचे डोळे हे ग्राहकांना आकर्षित करून घेतील अशा प्रकारे डोळे त्याने केलेले होते. थिंग्स विच आर सेड बाय अन एस्ट्रॉलॉजर वॉज प्लीज्ड अँड एस्टॉनिश. म्हणजे एस्ट्रॉलॉजर ज्या गोष्टी सांगत होता ते समोरच्या व्यक्तीला आकर्षित करत होता आणि हे सगळ्याचा फलित त्या सगळ्याचा परिणाम काय कशामुळे होत होता तर इट वॉज अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रीड गेसवर्क. और नेक्स्ट क्वेश्चन इज
we need to understand even the smallest details of the business in order to succeed. Write your views. म्हणजे कुठल्याही व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला त्यातील बारकावे हे माहिती असायला हवेत. हे याबद्दल तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे. फॉर एक्झाम्पल, यस, आय एग्री दॅट we need to understand even the smallest details of the business in order to succeed, because a small hole can sink the ship and a small jack can lift a big truck. If we understand the smallest details of a business, we can impress customers, get a lot of money, sell the products in large number, grow our business, advertise the products effectively, become a successful businessman. आता आपल्याला प्रश्न आहे, we need to understand even the smallest details of the business in order to succeed. Write your views. कुठल्याही व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला त्या व्यवसायातले बारकावे माहिती असायला हवेत. याचं उत्तर तुम्ही अशा प्रकारे लिहिणार आहात. येस, आय एग्री दॅट वी नीड टू अंडरस्टँड इव्हन द स्मॉलेस्ट डिटेल्स ऑफ द बिझनेस इन ऑर्डर टू सक्सीड. हो, मला असं वाटतं की आपल्याला कुठल्याही व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी त्याच्यातले बारकावे माहिती असायला हवेत. कारण बिकॉज अ स्मॉल होल कॅन सिंक द शिप, आणि छोटंसं जे छिद्र आहे त्यामुळे जहाज बुडू शकतं. अँड अ स्मॉल जॅक कॅन लिफ्ट अ बिग ट्रक, आणि छोटा जो जॅक आहे तो एका मोठ्या ट्रकला उचलू शकतो. त्यामुळे बारकावे हे आपल्याला माहिती असावेत. इफ वी अंडरस्टँड द स्मॉलेस्ट डिटेल्स ऑफ बिझनेस, मग आता तुम्ही इथे बेनिफिट्स लिहिणार आहात. जर तुम्हाला त्या व्यवसायातले बारकावे माहिती आहेत, वी कॅन इम्प्रेस द कस्टमर्स, गेट. त्यामुळे जर बारकावे माहिती असतील तर तुम्ही तुमच्या ग्राहकांना ग्राहकांवर प्रभाव पाडू शकताल. तुम्हाला गेट अ लॉट ऑफ मनी, तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात, आणि तुमचं प्रोडक्ट हे लार्ज नंबर मध्ये विकलं जाऊ शकतो. ग्रो अवर बिझनेस, आपला व्यवसाय हा अजून वाढू शकतो. अँड ऍडव्हर्टाइज द प्रोडक्ट इफेक्टिव्हली, आपलं प्रोडक्ट, आपल्या उत्पादनाची जाहिरात ही आपोआप होऊ शकते, आणि आपण एक यशस्वी व्यावसायिक व्यक्ती म्हणून गणले जाऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही व्यवसायामध्ये त्यातील बारकावे माहिती असायला हवेत. अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहिणार आहात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, he spread out his professional equipment which consisted of a dozen cowrie shells. Choose the correct alternative to rewrite the given sentence as a compound sentence. आपल्याला आता हे जे वाक्य आहे, he spread out his professional equipment which consisted of a dozen cowrie shell, हे वाक्य आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले असतील. त्या 4 ऑप्शन पैकी कंपाऊंड सेंटेन्स असलेलं सेंटेन्स आपल्याला सिलेक्ट करायचंय. पहिलं सेंटेन्स, पहिला ऑप्शन दिलेला आहे, he spread out his professional equipment but consisted of a dozen cowrie shells. सेकंड ऑप्शन दिला आहे, he spread out his professional equipment and it consisted of a dozen cowrie shells. थर्ड ऑप्शन आहे, he spread out his professional equipment that it consisted of a dozen cowrie shells. फोर्थ ऑप्शन दिला आहे, he spread out his professional equipment and it consisted of a dozen cowrie shells. पहिल्या ऑप्शन मध्ये बट या कंजंक्शनने जोडलाय, दुसऱ्या ऑप्शन मध्ये ऍट, अँड, थर्ड ऑप्शन मध्ये दॅट, फोर्थ ऑप्शन मध्ये अँड. आता आपल्याला नक्की ऑप्शन सिलेक्ट करायचे. मग आपण उत्तर काय लिहिणार आहेत, he spread out his professional equipment and it consisted of a dozen cowrie shells. आपण कंपाऊंड सेंटेन्स करताना 2 सिंपल सेंटेन्सला अँड या कंजंक्शनने जोडणार आहोत, आणि ते 2 सिंपल सेंटेन्सेस आपण अँड या शब्दाने जॉईन करणार आहोत, म्हणून हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. ओके, आपण थांबूया तिथे. थँक्यू.